साऊथचे मंदिर फिरायचं बघायचं म्हणजे चालायची खूप तयारी ठेवावी लागते. विचारलेलं बरं इकडे कम्फर्टेबल पण आहे. नमस्कार, आत्ता वाजले सकाळचे 5:30 आणि आपण आता आपल्या पुढच्या मुक्कामाकडे किंवा पुढच्या शहराकडे पुढचं शहर एक्सप्लोअर करण्यासाठी आपण जातोय. आत्ता आपण तिरुपतीमधून निघतोय आणि जाणार आहोत आपण आता कांचीपुरमला. कांचीपुरम हे आपल्या हिंदू संस्कृतीमधलं जे महत्त्वाचे मोक्षदायिनी शहर आहे, जिथे गेल्यानंतर पापक्षालन वगैरे होतं असं मान्यता आहे. जसं काशी, अयोध्या, मथुरा, द्वारका, उज्जैन असे काही शहर आहेत. त्यापैकी एक कांचीपुरम देखील आहे. इथे भरपूर मंदिर आहेत, खूप मंदिर भरच्यामध्ये. पण महत्त्वाचे काही मंदिर आपण आज कव्हर करणार आहोत. एका दिवस आपण कांचीपुरममध्ये असणार आहोत. मंत्रोच्चार ऐकू येतात का? मस्त आहेत. तर सांगितल्याप्रमाणे आता आपण निघालोय इथून. बस स्टँडवर पायी जाणार आहे. बस स्टँड जवळ फार लांब नाही आहे आणि सकाळी इतक्या लवकर ऑटो मिळेल नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे आपण जाऊया बस स्टँडनी. रेल्वेची इन्क्वायरी बघितलं मी ऑनलाईन. सध्या कुठली रेल्वे नाही आहे. सकाळी 4 वाजता होती पण ती आपली मिस झाली. कालच्या पूर्ण प्रवासामुळे मी थकून गेलो होतो आणि सकाळी जागाच नाही आली. त्यामुळे ठीक आहे, बसने जाऊ. ट्रेन नाही तर बस नंतर ट्रेन, दोन्हीपैकी एक काहीतरी. चल, आपण आलोय बस स्टँड जवळ. तर तुम्हाला कसं सवय देतात का तर इथे एखाद्याला विचारायला लागेल. कांचीपुरमसाठी बस कुठून मिळेल ते. कांचीवरम नाही, कांचीवरमसाठी असं नाव आहे, कांचीपुरम म्हणायचं. तिथे एक बस लागलेली आहे. तिकीट आतमध्ये करायला लागेल. सचे कांचीपुरम यूपीआई चलेगा? यूपीआई यूपीआई जीपे गूगल पे है ना? गूगल पे भेटली विंडो सीट. हे तिकीट आहे 165 ला कांचीपुरमसाठी तिरुपती. आधी विचारून घेतलेलं बरं की UPI चालतं का नाही, कारण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच बसेसमध्ये UPI घेत नाहीत. मी आधी विचारून घेतलं की UPI चालेल का. हो, पेमेंट केलं, UPI घेतलं तिकीट काढलं. कॅशही होती माझ्याकडे, नाही असं नाही, पण विचारलेलं बरं. UPI कम्फर्टेबल पण आहे. आलोय कांचीपुरम शहरामध्ये. एकांबरेश्वर मंदिर आहे, आपण त्याला भेट देणार आहोत. थोडं साईट सीइंग करणार आहोत. आपण आता बसमधून उतरलोय जस्ट. हे आपल्याला इथं सोडलंय. इथे समोरच देवीचं मंदिर आहे.
कामाची अम्मन टेम्पल म्हणून आहे ते समोर दिसतंय ते. आणि आपल्या मागच्या बाजूला थोडंसं चालत गेलं की एकांबरेश्वर मंदिर लागतंय. जातो तिकडे जाता. थोडंसं चालत गेलं की ते मंदिर लागतं. इथे खूप मोठं मंदिर आहे आणि खूप सुंदर स्पॉट आहे. बघूया आपण जातो गेल्यानंतर दिसेलच. बस ड्रायव्हर मला सगळ्यांना त्यामुळे मध्ये विचारलं उतरायचं का, कोणालाच कळलं नाही. काही जण हो म्हणले. नंतर टेम्पल 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 ओरडलं. मला लक्षात आलं हा टेम्पलला उतरायचं. थांबतो तो म्हणला बस. मी इथे उतरलो. मज्जा आहे ना. एवढंच आम्हाला पुढे सोडलं. 2 मंदिर एकाच ठिकाणी आहेत. बघूया. गेट रेडी टू विटनेस. हे समोर जे दिसतंय मंदिराचं गोपुर आहे. मंदिराच्या गोपुरामधून आपण आतमध्ये जाऊ आणि दर्शन घेऊ. 12:30 पर्यंत मंदिर उघडं असतं. नंतर परत 4 वाजता ओपन होतं दर्शनासाठी. आपण मंदिराजवळ उतरलो त्यामुळे दर्शन लवकर झालं अशी आशा. हे जे मंदिर आहे याला म्हणतात एकांबरेश्वर मंदिर. आपण जे पंचमहाभूतांचे मंदिर बघणार आहोत, शंकराचे मंदिर जे पंचमहाभूतांशी निगडीत आहेत प्रत्येक तत्वाशी, तर हे जे मंदिर आहे एकांबरेश्वर हे आकाश तत्वाशी निगडीत असलेलं मंदिर आहे. आपण शिवलिंगाचं दर्शन घेऊ. आपण दर्शनाला चाललोय. फुलं वगैरे घेतोत आपण. म्हणजे मोठं मंदिर आहे. बघूनच असं थोडंसं भीती झाल्यासारखं वाटतंय. दाखवतो खाली. खूप भव्य दिव्य असं गोपुर आहे आणि छान वाटतंय ते. प्रांगण आहे. प्रांगणातून गाडी पार्किंग वगैरेसाठी पण सोय आहे. थोडं पुढे गेल्यानंतर मंदिराचं हे लागतं. माझ्या मागे बघू शकता किती मोठं गोपुर आहे. लाईन आहे इथे. लाईन खूप मोठी वाटते. माझ्यासाठी बरेच जण येतात दर्शनासाठी आलेले. दर्शनची रांग पण आहे, फ्री दर्शनची पण आहे. पण फ्री दर्शन मध्ये आपल्याकडे भरपूर वेळ आहे आज. हे जे आंब्याचं झाड दिसतंय हे जवळजवळ 3,500 वर्ष जुनं झाड आहे. आणि 4 वेगवेगळ्या प्रकारचे आंबे येतात. एकांबरेश्वर मंदिरामध्ये मागच्या बाजूला असलेलं हे झाड आहे. आता बघू इथे लिहिलेलं आहे सर्व. सुंदर आहे खूप मंदिर. मंदिरामध्ये बरेच शिवलिंग आहेत. फिरता फिरता तुम्हाला दर्शन होतं त्याचं. छान आहे. जरूर भेट द्या एकांबरेश्वर मंदिराला आणि पूर्ण वेळ काढून पूर्ण मंदिर बघा. स्ट्रक्चर वगैरे खूप आहे. कोणी मला काही ओरडायच्या आत सगळं रेकॉर्ड करून घेतो. ओरडले बघा इथे शिवलिंग वगैरे दिसत असतील. अंधारामुळे पूर्ण अशी रांग शिवलिंगाची. छान आहे मंदिर. साऊथचे मंदिर फिरायचं बघायचं म्हणजे चालायची खूप तयारी ठेवावी लागते.
आत्ता माझं अर्धच मंदिर बघून झालं आहे आणि 5,000 स्टेप्स पूर्ण झाले. ही दुकानं आहेत साड्यांचे, जर तुम्हाला इच्छा असेल तर. हँडीक्राफ्ट्स, प्रॉपर्टी, सिल्क हाऊस, ऐश्वर्यम सिल्क हाऊस, हँडलूम सोसायटी. सो आसपास भरपूर ठिकाणं आहेत तिथून तुम्ही साड्या वगैरे काय हव्या असेल तर ते घेऊ शकता. बघून मला आवडलं, क्वालिटी पटली, रेट पटला तर घ्या. अदरवाईज नवीन दुकान पण आहे, बघू शकतो, बघायला काही हरकत नाही, चांगलं आहे. तर आपण जातोय कामाक्षी टेम्पल, जवळच आहेत ते. दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला. इथं 2 हे आहेत ॲक्च्युली, एक शिवकांची आणि एक विष्णुकांची. इथं विष्णूंचे मंदिर आहेत आणि इथे शिवाचे मंदिर आहे. आता शिवकांचीला भेट दिली, विष्णुकांचीला जाईपर्यंत मंदिर बंद होईल. 12 वाजता इथं बंद होतं, 12 साडेबाराला. परत 4 वाजता उघडतं. त्यामुळे आता फक्त कामाक्षी टेम्पल होईल. पुढचं बघू आपण आता, वेळ कसा होतो ते. ठीक आहे, चलो. ऑन आवर वे टू कामाक्षी टेम्पल.